युवराज, युवराज, अरे काय करतोयस तू? थांब, काय करतोयस? स्वतःला त्रास करून घेऊन काय होणार आहे? काय करू मग? ती तारिणी माझ्या समोर आली ना की तिच्या डोळ्यांमध्ये ना मला माझी लायकी दिसते. आजपर्यंत जो इन्सल्ट केलाय ना तो सगळा तिच्या डोळ्यांमध्ये दिसतो. म्हणून असं वाटतं ना डोळे फोडून टाकतो, नाही तर बाहेर काढून टाकतो तिचे डोळे. कळत पण मारून टाकू का? नाही तर विषय संपून जाईल ना तिचा. हो, मग का परत आलास? बेलसरेंकडे गेला होतास ना आणि अट ठेवली होतीस तिने माफी मागितल्याशिवाय घरी परत येणार नाही म्हणून. मग तिने माफी मागितल्याशिवाय तू घरी परत का आलास? तूच विचार. तुझ्यासाठी आलो मी, तुझ्यासाठी. तू आली होतीस ना तिकडे मला बोलवायला, चल युवराज घरी चल, आपलं घर आहे. तुझ्यासाठी आलो. तिकडे सगळ्यांसमोर तुझ्याशी उद्धटपणे बोललो असेल, पण ती तारिणी कशी वागली होती, तिच्यावरचा राग होता, एक खांडेकरांचं स्टेटस होतं, त्यामुळे मी तुझ्याशी त्या दिवशी तसं बोललो. पण काळजी वाटते मला तुझी. मी तुला एकटं सोडून कसं जाणार होतो, तिकडे कसं राहणार होतो. मी तुझ्यासाठी आलो मम्मा, आणि तू मलाच विचार मी कसं आलो ते इकडे. आईशी खोटं बोलतोयस? मी खोटं बोलतोय? पास, हे खरं कारण नाहीये. तिने माफी मागितल्याशिवाय तू घरी परत का आलास हे खरं खरं मला सांग. खरं खरं नाही ऐकायचं ना तुला? ठीक आहे, मला सांग मी कोण आहे? कोण आहे म्हणजे? युवराज खांडेकर, खांडेकरांचा वारस. खांडेकरांचा वारस आहे ना मी, राजकुमार आहे ना मी. मग मी तिकडे राहायला हवं होतं. बेलसरे हाऊस नाहीये, उंदराचं बीळ आहे ते, साधा एसी नाहीये तिकडे, बेसिक गोष्टी नाही आहेत मामा. उशी चादर सगळ्यावर धूळ, अख्खी घरभर धूळ. ही माणसं राहतात कशी मला कळत नाहीये तिथे. स्टफ ब्रेडच्या नावाखाली आलू पराठा दिला मला, आलू पराठा. नशेत होतो ना त्या दिवशी, माहित नव्हतं कुठे म्हणून त्या रात्री झोप तरी लागली. एक रात्र झोपलो तरी दारू पीत राहायला पाहिजे होतं का मी रोज? मग तिकडे बाबा एक दिवस कधीतरी राहून बघ. खरंच सांगतो तिथली परिस्थिती राहण्यासारखी नाहीये. चुकून कधी आपल्यावर अशी परिस्थिती आली ना मामा, मागचा पुढचा विचार नको करूस, मारून टाक सर. नाही नाही, मी खरंच सांगतोय, अरे जगूच नाही शकत तर मी तिकडे. काय म्हणून त्या कौशिकीने त्यांच्यासोबत लग्न ठरवलं माझं, त्या फॅमिली सोबत. त्यांचा स्टेटस तरी आहे का, लायकी आहे का त्यांची आपल्यासोबत राहण्याची? एवढं सगळं ऐकल्यानंतर सांग, खरंच वाटतंय तुला तुझा मुलगा तिकडे राहू शकला असता मामा? म्हणून आलो ना परत. तेच तर, आपण काय करू शकतो? तू तुझं आयुष्य कोणाबरोबर घालवायचं हे कौशिकी ठरवणार. तू काय खायचं, कधी झोपायचं हे सगळं तारिणी ठरवणार. आणि म्हणे ह्या घराचे मालक आपण फक्त यांचे आदेश पाळायचे बस. ही गोष्ट आपल्या दोघांच्या लक्षात येते फक्त. बाकीच्यांचं काय चाललंय, उगवत्या सूर्याला नमस्कार बस. तुझा नवरा आणि कौशिकी अंधभक्त झाले त्या तारिणीचे. आपण दोघं काय करणार आहोत मामा? आपण दोघंच आहोत फक्त आता. करू, काहीतरी करू. तू तुझ्या आईला त्या तारिणीपेक्षा कमी लेखू नकोस. माझ्या युवराजला त्रास दिलाय तिने. माझ्या युवराजला घराबाहेर काढलं काय? आता मी असं काहीतरी करेन की ती स्वतःच या घरातून बाहेर निघून जाईल. याच गोष्टीची तर वाट बघतोय ना मामा. बरं ते जाऊ दे, मला सांग तू काही खाल्लंयस का बाळा? हो हो, मोठ्या सुनबाईंच्या शिवाशाप खाल्ल्या बाजूला. नाश्ता तर देत नाहीये ती मला. अट ठेवली आहे, जोपर्यंत तिच्या बहिणीचं, लाडक्या बहिणीचं डोकं चेपून देत नाही ना तोपर्यंत काही खायला देत नाही. त्यामुळे चाललो आता डोकं चेपायला. काय काम आहेत अशी म्हणा, नोकरच तर झालं. इट्स ओके, आय कॅन हँडल इट. बेबी ए बेबी, ये का तुझं डोकं चेपायचं, ये. मनात गोंधळ आहे, मनात. वरणात काहीतरी काळ आहे. कुठे वरण? की वरण तुझ्या मनात आहे? अगं ईशा, वातावरणात काहीतरी काळ आहे. ईशा ऐक ऐक, मी समजवते तुला. हे बघ, कालपर्यंत त्या तारिणीशी उद्धटपणे बोलणारा युवराज आज अचानक तिच्याशी चांगलं वागायला लागला, तिचं सगळं ऐकायला लागला. ती उठ म्हणाली उठतो, ती बस म्हणाली बसतो, सगळं तिचं ऐकतोय. तुला यात काही विचित्र नाही वाटत आहे? ऍक्च्युली यू आर राईट. असं कसं चेंज झाला युवी? मी त्या दिवशी दारू पिऊन आला होता, काय सॉलिड उलट बोलत होता त्या तारिणीला. अगं एवढंच नाही, भांडण झाल्यावर निशी त्याला माहेरी घेऊन गेली ना, तारिणी येऊन जोपर्यंत माफी मागत नाही तोपर्यंत माझ्या घरी मी येणार नाही असं म्हणाला होता. हो हो, आणि इथे तारिणी सुद्धा येतील ते परत, येतील ते परत असं म्हणत होती. हिने नक्की काहीतरी केलंय. काय केलंय? चेटूक. हुज चेटूक?
अगं तंत्र मंत्र. व्हॉट? यू मीन ब्लॅक मॅजिक? हो, नाहीतर उद्धटपणे बोलणारा युवराज एका दिवसात कसा काय बदलला? डेंजर आहे ही तारिणी. हो ना. मग माझी क्यूट मम्मा आता तरी जागी हो आणि त्या तारिणीच्या मागे क्यूटली हो तारिणी असं करत फिरत असतेस ना, ते जरा बंद कर. नाहीतर एक दिवस बघ हा, ती तारिणी आपल्या सगळ्यांवर ब्लॅक मॅजिक करेल आणि आपल्या प्रॉपर्टीचे पेपर साइन करून गायब होईल. मग काय करशील तू? मग तुझी ही क्यूट स्माइल पण व्हॅनिश होईल आणि मग तू वॅम्प दिसशील मम्मा. तुला दिसायचंय वॅम्प? नाही नाही नाही, आता सावध राहायला हवं. ईशा, तू आहे ना सगळ्यांवर बारीक लक्ष ठेव. कुणाच्या वागणुकीत जराही बदल दिसला ना, लगेच मला येऊन सांग. हो का? आणि तुझ्याच वागणुकीत बदल दिसला तर? राम 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 राम. तिच्या कुठल्याही शक्तीचा माझ्यावर काही असर होऊ देत नको. गॉड, ही गॉड, देवाचं नाव घे. राम 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 अगं राम मम्मा. राम 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 राम. तिची शक्ती माझ्यावर नको चालू देत. राम 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 राम. इकडे 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 बस. काय झालं? दुखतंय डोकं. हो, दुखतंय म्हणून चेपतोय. जरा आता शांत बस. ऐकू अरे प्रेम पण असं चिडचिड करत करणारच. आता चेपतोय तर घे चेपून गप्पा, नाही तर आत येऊ. नाश्ता आणला होता तुमच्यासाठी. इकडे ना ग. हा, या बाजूला दुखतंय. अच्छा. हो बघ, माझा युवी माझी किती काळजी घेतो. आणि तू सारखी बोलत असतेस त्याला. नाही, बरोबर आहे निशी तुझं. खरंच किती चांगले आहेत युवराज भाऊजी. ओ गॉड, हे तू बोलतेस? ए युवी, तू असं थांब, मी आले पण. काय करतेस? चालू नकोस. अरे काय करतेस ते तसं काय? असं निशू हा बघ, अशी काळजी घ्यायची असते कपल्सनी एकमेकांची. फक्त कविता करून कोण बेस्ट कपल होत नसतं, कळतंय ना? खरं बेस्ट कपल कोण येते? तुम्ही आहात. अशीच काळजी घेत राहा एकमेकांची कायम. असेच सोबत राहा. आणि नाश्ता आणलाय तुमच्यासाठी, तो पण खाऊन घ्या एकत्र. युवी, चल नाश्ता करूया. चल. अरे तू, अरे काय केलं? अरे तुला नजर नको लागू. अरे इरा, काय झालं? चित्र काढत होतीस ना, मग घाबरायला काय झालं? बघू. अगं, मला नाही दाखवणार. मी मामी आहे ना तुझी, फ्रेंड आहे की नाही? गुड गर्ल.